हाय हॅलो नमस्कार, मी दीपाली माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते. कसे आहात सगळे? तर सगळे मजेत असेल, आनंदी असेल, तसेच स्वस्त असेल आणि असायलाच पाहिजे अशीच मी बाप्पांच्या चरणी प्रार्थना करते. तर चला आता नाश्त्याची सगळी माझी तयारी सुरू आहे. तर आधीची सकाळचं सगळं आवरून झालेलं आहे, देवपूजा वगैरे सगळं झालेलं आहे. आणि इथे किचनमध्ये काम करताना ना नेहमी तुम्हाला व्हिडिओमध्ये जसं की इथनं गजानन महाराजांचा फोटो दिसतो आहे. तर तिथे नेहमी तुम्हाला फूल चढलेलं, जास्वंदाचं फूल चढलेलं दिसायचं देवाला फोटोवरती. मात्र आता जास्वंदाची फुलं अजिबातच निघून राहिलेली नाही आहे, म्हणजे थोडी कीड पडल्यासारखी झालेली आहे त्या झाडावर. त्यामुळे फक्त ती चक्रीची पांढरी फुलं असतात ना तीच निघत आहे आणि तीही अगदी मोजकी. त्याच्यामुळे मग तेवढी काही फुलं नसतात देवपूजेलाही. तर चला आता मला नाश्ता बनवून घ्यायचा होता. त्याकरिता ना भरपूर अशा भाज्या वगैरे कापून घेतलेल्या होत्या मी छान. आणि रात्री मसाल्याचा डब्बा ना घासून घेतलेला होता मी. तर तोच आता मी भरायला घेतलेला होता की मग एक एक डबा काढत बसा सगळं टाकण्याकरिता. त्यापेक्षा सगळा मसाल्याचा डबा आधी भरून घेते आणि त्यानंतरच मग नाश्ता करायला घेते. म्हणून मग आधी मसाल्यांचा सगळा डबा भरून घेतला आणि त्यानंतर नाश्ता बनवायला घेतला. तर नाश्त्यामध्ये आज मी फोडणीच्या शेवळ्या बनवत होती. तर काही भागामध्ये याला सेवई उपमा देखील म्हणतात. तर आमच्याकडे फोडणीच्या शेवळ्या म्हणतात याला. तुमच्याकडे काय म्हणतात नक्की कमेंटमध्ये सांगा. तर भरपूर अशा भाज्या घालून घेतल्या होत्या मी छान. शिमला मिरची, गाजर, थोडे शेंगदाणे, आलू, टमाटर, कांदा. तर अशा भरपूर भाज्या घालून ना ह्या शेवळ्या केल्या, फोडणीच्या शेवळ्या. तर खूप छान लागतात. आणि यामध्ये मग मी तिखट, हळद आणि मीठ आणि मॅजिक मसाला, जो मॅगी मसाला असतो ना तो घातलेला होता. त्याच्यामुळे याची टेस्ट अजून छान वाढत असते. त्याच्यामुळे मी नेहमीच टाकत असते याच्यामध्ये. तर थोडा वेळ मसाले होऊ दिले. त्यानंतर मग त्यामध्ये मी पाणी सोडलेलं होतं आणि या पाण्याला आता छान उकळी येऊ देणार. तर बघा या फोडणीच्या पाण्याला छान आता उकळी आलेली आहे. आणि उकळी आल्यानंतर मग सगळ्या शेवळ्या त्यामध्ये मी टाकून घेतल्या आणि त्या सगळ्या व्यवस्थित मिक्स करून घेतल्या. आणि थोडा वेळ मग त्याला ना झाकण ठेवून शिजू द्यायचं. त्यावेळी गॅसची फ्लेम कमी करून ठेवायची. तर बघू शकता छान अशा फोडणीच्या शेवळ्या आपल्या तयार झालेल्या आहे. आणि भरपूर भाज्या घालून केल्या की चवीलाही एकदम छान लागतात त्या. नेहमी नाश्त्यामध्ये पोहे, उपमा तर बनतच असते. मात्र अधूनमधून मी कधी कधी ना फोडणीच्या शेवळ्याही बनवत असते अशा. तर मी पाणी आधी फोडणी टाकलं, त्यानंतर मग शेवळ्या घातल्या त्याच्यामध्ये. तर कुणी आधी भाज्यांमध्ये ना शेवळ्या परतून घेत असतात आणि नंतर मग पाणी सोडत असतात. कारण सगळीकडे कुठलाही पदार्थ करण्याची पद्धत ही जरा वेगवेगळी असते. तर तुम्ही कुठल्या पद्धतीने करता तर ते नक्की कॉमेंटमध्ये सांगा मला. तर चला आता नाश्ता रेडी झालेला होता आणि सगळ्यांना मग मी नाश्ता वगैरे देऊन दिला. त्यानंतर माझाही नाश्ता झाला. त्यानंतर मग मी लागलेली होती स्वयंपाकाला. तर स्वयंपाकामध्ये आज मी छान छोल्यांची भाजी बनवून घेतलेली होती. तर जेव्हा नाश्ता बनवत होती तेव्हाच छोले उकळून वगैरे घेतलेले होते मी कुकरला लावून. आणि आता त्याची भाजीही केलेली होती. आणि याची ना डिटेल रेसिपी, म्हणजे मी छोले कसे बनवले त्याची डिटेल रेसिपी शॉर्टवर मी टाकलेली आहे. तुम्हाला जर ती हवी असेल तर तुम्ही तिथे जाऊन ती बघू शकता. तर छोल्यांसोबत पुऱ्याही करायला घेतलेल्या होत्या मी. मात्र पुऱ्या करताना सिलेंडर गेलेलं होतं. त्याच्यामुळे मग तेच चेंज करायला घेतलं. आणि मग स्वयंपाक करताना असं सिलेंडर वगैरे गेलं की तर जरासा ना कंटाळा चालल्यासारखा वाटतो. म्हणजे हातातलं काम सोडून आधी ते करावं लागतं. कारण सिलेंडर कसं जोपर्यंत एकदा लावलं की जात नाही तोपर्यंत आपण तिथनं काही काढत नाही ते. आणि मग ते काढलं की मग तिथली जागाही थोडीशी स्वच्छ वगैरे करावी लागते. कारण मग एकदा तिथे सिलेंडर लागलं ते संपेपर्यंत मग काही तिथनं ते सिलेंडर आपण हलवत नाही. त्याच्यामुळे मग तिथली जागा वगैरे स्वच्छ करून घेतली. आणि सक्षमला ते जे भरलेलं सिलेंडर होतं तर ते मी तिथे ठेवायला लावलं, कारण हेवी असतं त्याच्यामुळे. तर मग त्याने ठेवून दिलं. आणि त्यानंतर ते रेग्युलेटर लावून घ्यायचं होतं. ते त्याला काही जमत नाही, तो कधी लावत नाही रेग्युलेटर. म्हणून मग मी लावायला घेतलं. मात्र जे सील काढत असताना ना ते एकदम उडालं. म्हणून मला जरासा डाऊट होता की काही ते लिकेज वगैरे तर नाही ना. म्हणून थोडंसं मी ते चेक केलं. आणि त्याच्यासाठी मग मी जरा कान वगैरे लावून बघत होती की त्याच्यातनं रेग्युलेटर लावल्यावर काही आवाज वगैरे येतो आहे का म्हणून.
पण असं काही नव्हतं, ठीक होता तो. तर चला आता सिलेंडर लावून घेतलेलं होतं आणि त्यानंतर मग राहिलेल्या सगळ्या पुऱ्या मी तळून घेतल्या. तशा तर मला ना पोळ्याच करायच्या होत्या, मात्र अपेक्षा म्हणत होती की मम्मी तू छोले बनवले तर पुऱ्या कर म्हणून मग पुऱ्या करायला घेतल्या. कारण अजूनही काही थंड झालेलं नाही आहे वातावरण आणि थोडं असं ऊन वगैरे राहिलं की मग पुऱ्या वगैरे खाल्ल्या की जरासं ना थोडं तेलकट पदार्थ असतो, त्याच्यामुळे मग सारखं पाणी प्यावंसं वाटतं. म्हणून थोडंसं नकोसं वाटतं या दिवसाचं, कारण अजून पावसाळा जसा पाहिजे तसा काही सुरू झालेला नाही आहे. मात्र म्हटलं चला मुलांच्या इच्छेखातीर बनवूया पुऱ्या, म्हणून मग पुऱ्या बनवून घेतल्या. आणि पुऱ्या आणि छोल्यांचं कॉम्बिनेशन तसंही छान वाटतं, चांगल्या वाटतात सोबत त्या खायला. थोड्याफार पुऱ्या राहिलेल्या होत्या तळायच्या, तर अपेक्षाला त्या तळून बघायच्या होत्या, म्हणून तीही आलेली होती किचनमध्ये. छोल्यांची भाजी आणि पुरी झालेली होती आणि चवीला खरंच भाजी खूप छान झालेली होती, मुलांनाही खूप आवडली. तर चला असा होता आजचा सगळा ब्लॉग. तर इथेच ब्लॉगचा एंड करते. आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कॉमेंटमध्ये सांगा आणि चॅनलवरती कुणी नवीन असेल तर त्यांनी चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या. तर भेटूया अशाच एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.